नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, देशाचं लक्ष लागून राहिलेल्या राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल आज लागला आणि सलग 10 वर्ष दिल्लीची सत्ता उपभोगणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचा सुफडा साफ भारतीय जनता पक्षाने केलेला आहे। या निवडणुकीवरून एक गोष्ट निश्चित आहे की मतदार खोटं बोलण्याला भूलत नाही, खोटं दीर्घकाळ चालत नाही। खोटं हे खोटंच असतं, त्याला कधी ना कधीतरी त्याचा शेवट हा होतच असतो। आणि आज दिल्लीतल्या जनतेनं आम आदमी पक्षाला घरी बसवून त्यांचं पितळ जे आहे अरविंद केजरीवालांचं ते उघड केलेलं आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणुका या खोटं बोलण्यामुळे हरल्या जातात। निवडणुका हरायला EVM सारखी यंत्रणा कारणीभूत ठरत नाही, ठरत नसते। यावर आज दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानं शिक्कामोर्तब केलेलं आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल याचं विश्लेषण जर एका वाक्यात करायचं झालं तर ते असंच करता येईल की माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतल्या सर्वसामान्य जनतेला गृहीत धरलं आणि गेल्या 10 वर्षात ज्या भूलथापा त्यांनी मारलेल्या होत्या त्या भूलथापा यावेळी पचल्या नाहीत, यावेळी त्याचा टिकाव लागला नाही आणि दिल्लीतल्या सर्वसामान्य सुज्ञ मतदारांनी भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये राजधानी दिल्लीची सूत्र दिलेली आहेत। 2-2.5 महिन्यापूर्वीच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या झालेल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि महायुती राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या महायुतीनं महाविकास आघाडीचा दारुण पराभव केलेला होता। काही महिन्यापूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला हे चांगलं यश महायुतीपेक्षा मिळालेलं होतं। त्यामुळं महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात एक प्रकारे आत्मविश्वास हा वाढलेला होता। खोट्या पद्धतीनं लोकांना भुलवून संविधान बदलणार अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करून त्यांनी समाजातील विशिष्ट वर्गाला भीती दाखवण्याचं काम केलं आणि एक गठ्ठा मतदान हे महाराष्ट्रात वेगवेगळ्या मतदारसंघात कशा पद्धतीनं झालं हे निकालानंतर अगदी बूथनिहाय स्पष्ट झालेलं होतं। त्यात दुरुस्ती करण्याचं काम भारतीय जनता पक्ष असेल किंवा महायुतीतले घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एकदिलाने विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला आणि लोकांच्यात जो संभ्रम महाविकास आघाडीनं निर्माण केलेला होता तो संभ्रम दूर करण्यामध्ये महायुतीला यश आलं। त्याच जोडीला सरकारच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली, त्या योजनेला सुद्धा महाराष्ट्रात भरभरून असा प्रतिसाद मिळाला। त्याचंच फलित म्हणून महाराष्ट्रात महायुतीला मजबूत असं बहुमत मिळालं आणि त्यातल्या त्यात भारतीय जनता पक्षानं तर आत्तापर्यंतच्या त्यांच्या जिंकण्याच्या जागांचा विक्रम हा मोडलेला आहे। 132 जागा या भारतीय जनता पक्षानं निवडून आणल्या। हे सांगायचं तात्पर्य एकच आहे की हे निकाल लागल्याच्या क्षणापासून महाविकास आघाडीचे नेते हे मतदान यंत्र आणि निवडणूक आयोग याच्यावर आपल्या पराभवाचं खापर फोडत होते। ते तेव्हापासून अगदी कालपर्यंत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगानं घोळ घालून ठेवलेला आहे अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे, अगदी तो ताजा आहे। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गमतीशीर असं एक विधान केलेलं होतं की चेहऱ्यावरची धूळ पुसण्यापेक्षा राहुल गांधी हे आरसा पुसतायत आणि जोपर्यंत ते आरसा पुसत बसतील तोपर्यंत त्यांना यश मिळू शकणार नाही आणि आपल्या पराभवाची जी कारणं आहेत त्यावर चिंतन मनन करणं आणि योग्य दिशेनं आपल्या पक्षाला कार्यकर्त्यांना घेऊन जाणं हे जोपर्यंत राहुल गांधी करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच पराजयच पडत राहणार हे मात्र निश्चित आहे। साप सोडून जमीन धोपाटायची अशा पद्धतीचा प्रकार काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीतला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, हे निवडणूक निकाल लागल्याच्या क्षणापासून ते आत्ता अखेर हेच करतायत की EVM आणि निवडणूक यंत्रणा
यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला, तो पराभव त्यांना स्वीकारावा लागला अशी त्यांची भूमिका आहे। मात्र पराभव हा EVM मशीनमुळे होत नसतो। पराभव हा लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये आपण कमी पडलो, लोकांना विश्वास देण्यामध्ये आपण कमी पडलो, खोटं बोललो, खोटी आश्वासनं दिली, याला लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं, त्यामुळेच पदरी निराशा आली, पराभव हा स्वीकारावा लागला। हीच पराभवाची मूळ कारणं आहेत हे आजच्या दिल्लीच्या निकालावरून स्पष्ट होतं। दिल्लीत अशाच पद्धतीनं अरविंद केजरीवाल यांनी वेगवेगळ्या भूलथापा या तिथल्या सामान्य जनतेला दिलेल्या होत्या, मात्र त्या पूर्ण करण्यामध्ये त्यांना सपशेल असं अपयश आलं। त्याचंच उट्टं दिल्लीतल्या सर्वसामान्य जनतेनं काढलं असं म्हटलं तर इथं अजिबात वावगं होणार नाही। कारण आपल्याला आठवत असेल की काही महिन्यापूर्वीच पंजाबमधल्या सर्वसामान्य महिलांनी दिल्लीत आम आदमी पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर येऊन निदर्शनं केलेली होती। त्याचं कारण काय होतं तर पंजाबच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जी आश्वासनं निवडणुकीपूर्वी दिलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता, खास करून महिलांच्या बाबतीतल्या आश्वासनांची पूर्तता ही तिथं करण्यामध्ये त्यांना अपयश आलं, ती पूर्तता त्यांनी केली नाही। त्यामुळं अत्यंत संताप आलेल्या या महिलांनी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर निदर्शनं केली आणि अशा पद्धतीची खोटी आश्वासनं दिल्लीतल्या जनतेला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये देऊ नयेत अशा पद्धतीचं आवाहन हे त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं। याशिवाय दारूचा विषय असेल किंवा यमुना नदीचा प्रदूषण असेल, दिल्लीतलं प्रदूषण असेल, असे अनेक विषय यांनी चुकीच्या पद्धतीनं मांडले। यमुनेच्या पाण्यामध्ये विष कालवलं गेलेलं आहे असा अत्यंत पोरकट विधान, असा पोरकट आरोप हा अरविंद केजरीवाल यांनी केलेला होता। हे लोकांना आवडलं नाही। अरविंद केजरीवाल यांचं हे विधान अत्यंत हास्यास्पद होतं, त्यामुळं हा प्रचार दिल्लीच्या विधानसभेमध्ये चालला नाही। उलट पक्षी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक एक राज्य भारतीय जनता पक्ष ताब्यात घेते आणि त्या राज्यामध्ये होत असणारी प्रगती, पायाभूत सोयीसुविधांचा होणारा विकास, आरोग्य असेल, शिक्षण असेल, महिला असतील, युवक असतील, औद्योगिक असेल, अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये होत असणारी कामं ही आज लोकांच्या नजरेत आहेत। लोकांना या सगळ्या गोष्टी लक्षात येतात। कोण कामाचा आहे, कोण कामाचा नाही याची बरोबर विभागणी हे लोक करत असतात। ती निवड करण्याकरता आज भारतातला मतदार हा अत्यंत सक्षम झालेला आहे। खोट्या वचनांचा, खोट्या आश्वासनांचा, खोट्या भूलथापांचा कसलाही परिणाम आता सुज्ञ मतदारावर होत नाही, हे पुन्हा एकदा दिल्लीतल्या सर्वसामान्य जनतेनं सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा त्यांनी विश्वास दाखवलेला आहे असंच इथं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आम आदमी पक्षाचा नुसता पराभव झाला इतकंच नाही, तर आम आदमी पक्षाचे जे संस्थापक होते, ज्यांनी गेली 10 वर्ष दिल्लीचं नेतृत्व केलं, सरकार चालवलं, असे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सुद्धा पराभव त्यांच्या मतदार संघामध्ये तिथल्या सर्वसामान्य जनतेनं केला। हे या निकालाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। तूर्त इथंच थांबतो। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।